नमस्कार मंडळींनो, बंगला आजिओ मोर्चा बघण्याच्या नादात तुमका हाय करूचाच रवान गेला. जंबुराच्या घराकडे गेलाय तर सावतीन काके आणि बायच्या हकडे ऑनलाईन शॉपिंग सुरू होती. ऑनलाईन शॉपिंग करून झाल्याबरोबर जंबुरानकडे बायचो जीव काढूक सुरुवात केल्यान. आवशीन आवाज दिल्यान मनान खळ्या दिलाय तर आवशीन मोबाईलच्या बँकेतून पैसे काढल्यान आणि माका म्हटल्यान जा आणि वाईज तुझ्या पुरता दही घेऊन ये आणि तुका जर अजून काय वाया असला तर ता सुद्धा घेऊन ये. दुकानात गेलाय आणि वाईज खर्चापुरते दही घेऊन इलय तर आऊस आणि नानी आजीकडे उभे राहून गल्ली राखत राहुलेले. व्हिडिओ काढताना बघल्याबरोबर नानी आजी म्हणता की ह्यो काहीतरी विषय करता. परत मागसून आवाज दिला आणि म्हणता तो बघ फोटो काढून गेलो, काहीतरी नक्की याची गडबड दिसता. तेवढ्यात सावतीन काकीनकडे तुमका सगळ्यांका नमस्कार केल्या. जेवणाक अजून टाइम होतो म्हणान येताना मी भजीपाव घेऊन इल्लाय. म्हटलं वाईट जरा भजीपाव खाऊन घेऊया. माका भजीपाव खाताना बघल्याबरोबर जंबुरातकडेसून आईस्क्रीम घेऊन इला. मी त्याका म्हटलंय माका वाईचा आईस्क्रीम तिथं पटकन पाठ फिरून उभ्या राहला. तेवढ्यात बाबू माझ्याकडे छत्री घेऊन इलो आणि माका म्हणता माका ही छत्री खोलून दी. मी पटकन छत्रेचो पेट काढलाय, ठोकन छत्री उघडल्याबरोबर बाबू खुश झालो आणि बाबून माझ्या हातातली छत्री काढून घेतल्यान आणि तकडेसून डायरेक्ट वाटेक लागलो. मगे म्हटलं बाबूची वाईच कळ काढूया. बाबूच्या हातातली छत्री घेतली आणि तकडेसून चालत घेतलंय. तेवढ्यात बाबू मागसून इलो आणि म्हणत असतो की तू तकडे मग तुका काय तर दाखवतोय मी. जेवणाची वेळ झाल्यावर घराकडे इलाय आणि हिरव्या पाल्याची भाजी बघल्याबरोबर माझ्या तोंडाक नायरी लागली, कारण हिरव्या पाल्याच्या भाजी माझ्या नारड्याक लागतं. तेव्हाच त्या औषध माका दही आडूक सांगलेलं. मग मी दही, डाळ भात आणि सोबतच चपाती ह्याच्यावर भागावून घेतलंय. हिरव्या पाल्याचो काय तो विषय यांच्यावरच. तीनसान झाल्याबरोबर माशांका भूक लागलेली म्हणून माका बघून कशी वळवळतात ते बघा. वाईच म्हटलं पप्पी बरोबर खेळून घेऊया तर पप्पी लाल पेरू खाण्यात बिझी होतो. पप्पी मनातच म्हणत असतो की आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त लाल पेरू आणि बदाम गावाक होय. मगे म्हटलं आजच्या दिवसाचा कोटो सरलो, आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.